सरपंच चषक 2025. चला टीम मीटिंग आता आटोपती घ्या. पंचांना देखील आपण विनंती करू लगेचच आपण सामन्याला सुरुवात करावी. दिगोडे संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय वायू 11 सावळी संघाला. दोन्ही फार मोठे संघ आहेत, फार मोठी नावं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतोय. पण सध्याच्या घडीला ISPL सारख्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये या दोन्ही संघातील दिग्गज खेळाडू मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. इथे सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत. किरण पवार, संकेत केदारी ही जोडी मैदानामध्ये आली आहे. क्रिकेटच्या टेनिस विश्वातला एक टॉप बॅट्समन आपण पाहतो. किरण पवारचं नाव आदरानं घेतलं जातं. एक उच्चस्तरीय क्रिकेट कारकीर्द त्याची राहिली आहे. आज झाशीच्या मैदानावर त्याला पाहण्यासाठी देखील त्याचे चाहते या ठिकाणी असतील. चला सामन्याच्या आपण पूर्वार्धाला सुरुवात करू. इथे सर्कलचा नियम, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण सीमा रेषेवर पाहू. फील्ड पोझिशन आपण बघू शकतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, फर्स्ट स्लिप आहे, तदनंतर शॉर्ट लेग विकेट कीपर, बॅकवर्ड शॉर्ट लेग आहे गोलंदाज आणि शॉर्ट मिड ऑन. तदनंतर आपण 2 खेळाडू सीमा रेषेवर पाहतोय, ज्यामध्ये एक लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर. पहिला बॉल निवृत्ती पाटील. अपील केलं जातं, इथे अपील केलंय. येस, यावेळेस काय घडलंय, फार मोठी सफलता. किरण पवारला पहिल्या चेंडूमध्ये माघारी यावं लागलंय. पॅडल स्वीप करायचा मोह या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र हा धक्का लागलाय. हा धक्का केवळ संघाला नाहीये तर त्या स्वप्नांना आहे, ज्या ठिकाणी फार मोठी स्वप्न घेऊन सावळा संघ झाशीच्या मैदानावर आला. इथे मात्र निर्णय मला वाटतंय आपल्या डोक्याच्याही वरती जाणारा. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, तदनंतर त्याला आलेलं अपयश. इथे आपण पहिला बॉल, येस, इथे दांडी गोल झाली. स्वतःचं संतुलन जे आहे ते अगदी हा स्ट्रोक घेताना खाली गेला आणि तदनंतर मात्र किरण पवार याला आलेलं अपयश. पहिल्या चेंडूवर आलेली फार मोठी सफलता, आणि फार मोठी सफलता नाही आहे ही मॅच असते. जेव्हा जेव्हा किरण पवारची विकेट पडते ना, तेव्हा तेव्हा 50% अलगद समोरचा संघ सामन्यामध्ये प्रवेश करतो. दिग्गज खेळाडूंच्या यादीतला हा स्टार कास्ट खेळाडू, पण सध्या झाशीच्या मैदानावर मात्र फ्लॉप झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय अक्षय केदारी. एकाला झाकावं, दुसऱ्याला पाहावं. सावळ्या संघामध्ये कमालीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. निवृत्ती पुढचा बॉल घेऊन, इथे फुलटॉस बॉल. अपील आहे, पंचांनी सांगितलं यावेळेस थोडासा ऑफस्टिकचा बाहेर जाणारा. लेग बाईटच्या माध्यमातून धाव जोडली जाईल. धावा येणं फार गरजेचे आहेत. 5 षटकांचा खेळ. क्रिकेटच्या नियमामध्ये तुम्ही बॅटनं जितक्या धावा जमवू शकता, मग वाईड आहे, नो बॉल आहे, लेग बाईज आहेत, तदनंतर असे काही नियम आहेत ते बरेच क्रिकेट खेळाडूंना माहिती नाही आहेत. ते तेव्हा पंच देवा देतात ना, तशा धावा देखील आपण या ठिकाणी जमवाजमव करतो. पुढचा बॉल वेगानं टाकलाय, तितक्याच वेगानं फेकून दिलाय स्ट्रेट टू द बॉलर. डोक्याच्या वरून जातोय, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा खणखणीत षटकार पाहायला मिळालाय. काय टायमिंग होतं, बॅलेन्स चा फ्लो, बॅटची ताकद, खांद्याचा वापर. ओ जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा, चांगला तडाखा दिलाय. 7 नंबर आलाय. 7 नंबरची जर्सी क्रिकेटच्या खेळातला सर्वोत्तम कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. नंबर आपण पाहतोय स्कोअर बोर्डवर.
पण फुटबॉलच्या खेळातला जिक्र केला तर क्रिस्टियानो रोनाल्डोची आठवण आपल्याला येईल. यावेळेस ओहो, काय जबरदस्त बॅटिंग आहे, अफलातून फटकेबाजी, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. निवृत्तीला मात्र टार्गेट केलंय, कारण आहे संकेत केदाराची बॅटिंग. अशा चेंडूंना तो सोडणार नाहीये. अगदी त्याची उंची पाहिली तर त्या उंचीनुसार येणारे चेंडू अगदी सहज अलगद फेकून देतोय तो बाहेर. त्याला टाइम करण्याची संधी आपण पाहतोय. कॅमेरामध्ये पाहिलं, सूरजनं आल्या आल्या त्याला सांगितलंय ही चुकीची लाईन आहे, तुला काहीतरी तुझ्या लाईनमध्ये आता बदल करावा लागेल, टप्पा मागे पुढे करावा लागेल, गती परिवर्तन करावं लागेल. निवृत्ती तसा पाहायला गेला तर फार अनुभवी गोलंदाज. यावेळेस ओ हो, क्या बात है, क्या बात है, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 6 षटकारांची हॅट्रिक. टाळ्यांची मानवंदना मिळाली या खेळाडूला. आता मात्र विचार करायला भाग पडलाय. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर काय किमया केली पहा. असं वाटलं की किरण पवार सारखा खेळाडू बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजावर एक सायकोलॉजिकल प्रेशर असायला हवा होता, तिथे एक संयम असायला हवा होता, पण तिथे मात्र संयम नाहीये. संकेत केदारी मैदानामध्ये आग ओकतोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. इथे मात्र पहा फ्लंब झाला खेळाडू. मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. चांगली गोलंदाजी सुरुवातीला पाहायला मिळाली, परंतु त्याचं समीकरण फार बदलवून टाकलं या षटकानं. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 20 ही स्थिती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण एका गोलंदाजाला या ठिकाणी पाहू तर निवृत्ती फार वर्षापासून आपण त्याची क्रिकेटची कारकीर्द पाहिली आहे. याच दरम्यान आपण पाहतोय 40+ मास्टरचे एक वरिष्ठ खेळाडू आमचे मित्र गजानन पाटील आणि वसंत नवाले यांच्याकडून आपल्या दिघोडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. नवीन खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजाच्या रूपानं अभिजित ठाकूर. एक ठाकूर सध्या ISPL मध्ये आहे, दुसरा ठाकूर जासईच्या मैदानामध्ये आहे. छोट्या मोठ्या पण मोठ्या खूप पुढे गेला. मोठ्याने घेतलेली मोठी मेहनत. तुम्ही मेहनत कशी करता, तुम्ही त्रास किती घेता, तुमचा संघर्ष काय आहे यावर तुमचं यश दिशा ठरवतं मित्रांनो. पुढचा बॉल लवर फुल टॉस, चांगला बॉल, चांगली सुरुवात केली आहे अभिजितनं. दोन्ही खेळाडूंचं योगदान तसं पाहायला गेलं तर पाठीमागे गेल्यानंतर दिघोडे नावे कधीच नव्हतं, पण जेव्हा ज्या काळामध्ये छोट्या आणि मोठ्याची एंट्री झाली ना, दिघोडे संघाचं नाव, दिघोडे गावाचं नाव उच्च स्तरीय पाहिलं, उंच उंच क्षितिजावर पाहिलं. पुढचा बॉल यावेळेस आग ओकणारी गोलंदाजी आहे. वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग, नियंत्रण आहे. या 2 चेंडूमध्ये मात्र अभिजितनं थांबवलंय संकेत केदारीला. 4 चेंडूमध्ये त्यांना आपल्या बॅटमधून केल्या होत्या तब्बल 19 धावा आणि तदनंतर आपण पाहिलं तर पुढील 2 बॉल डॉट आले आहेत. यावेळेस बॅटचा एज खेळाडू त्या ठिकाणी होता. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहिला, तिथे निश्चितपणे ट्राय करायला हवं होतं. अशा वेळेस तुम्हाला हाफ चान्सला उचलून धरणं फार गरजेचं आहे. इथे मात्र हाफ चान्स निघून गेलाय. 21 धावा धाव फलकावर पाहतोय. षटक क्रमांक 2, 1.3 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झाली आहे. 14च्या करंट रन रेटनं या ठिकाणी धावा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक क्विक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली आहे. एका धाब्यावर समाधान मानावं लागेल. 22 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण ही रजनी क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेतोय.
यावेळेस हार्डलेन डिलिव्हरी, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, प्रॉपर टायमिंग नव्हता. इथे मात्र फसवा चेंडू आणि या जाळ्यामध्ये अडकला संकेत केदारी. बॅक टू द डगआउट. आपल्याला पाहायला मिळाला ज्यानं सुरक्षित हातामध्ये कॅच पकडला, संकेतला मात्र थांबवला. अभिजित, काय अनुभव आहे? 5 चेंडू आतापर्यंत आपल्या कोट्यातील रिलीज केले, 1 विकेट, 2 धावा मात्र खर्च. याला म्हणतात कमबॅक. आपल्या एका नव्या चांगल्या गोलंदाजाला या ठिकाणी मार पडल्यानंतर अनुभवाची गाथोडी दिघोडे संघानं ओपन केली. त्यातला पहिला मोहरा अर्थातच अभिजित ठाकूर. चांगली गुणवत्ता, चांगलं कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर असं वाटलं की इथे मात्र सावळा संघ मुसंडी घेईल, पण अभिजित सारखा एक काटा मात्र सावळे संघाच्या रस्त्यामध्ये उभा आहे आणि त्या काट्यानं मात्र एक फार मोठी विकेट देखील बाजूला केली आहे. नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये, अनिकेत केदारी. यावेळेस बॅटचा एज, टॉप एज लागलाय. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. गरज होती विकेटची दिघोडे संघाला, ती किमया केली अभिजित ठाकूरनं. काय स्पेल केलाय, काय गोलंदाजी केली आहे. एका षटकामध्ये 2 धावा, 2 गडी टिपले. 2 षटकं संपलीत मित्रांनो, 22-3 अशी स्थिती. 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 5 षटकांचा सामना आहे, जिथे आपण 11च्या गतीनं वाटचाल करताना पाहतोय. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची खास उपस्थिती, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा संपन्न होते. अर्थातच 1 नाही 2 नाही, सलग 3 वेळा लोकांचा विश्वास ज्यानं प्राप्त केला आणि जासई सारख्या एका बलाढ्य ग्रामपंचायतीवर ज्यांना विराजमान होता आलं, असे किंग मेकर सरपंच सन्माननीय इसार घरत साहेबांचं शुभागमन आहे. त्यांच्या समेत आपण कित्येक मान्यवर पाहतोय. तिसऱ्या षटकाकडे जात असताना आपण तिसऱ्या षटकामध्ये परत एकदा अजय ठाकूर यांना या ठिकाणी पाहू. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 11च्या सरासरीने 55 धावा येऊ शकतात, पण इथे कमी जास्त करण्याची गरज दिघोडे संघाला आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीनं गोलंदाजी झाली. आता मात्र फुलटॉस बॉल, इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल केली आहे खेळाडूची. फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, अशा वेळेस मात्र ताकदीचा वापर केलाय. या फुलटॉसला फक्त बॅट अडकवली असती ना तरी आपण डीप स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेनं चौकार घेऊ शकत होतो, पण यावेळेस मात्र ताकदीचा वापर केला आणि ताकद मात्र फोल ठरली. विकेट पडली यावेळेस. या मतदारसंघामध्ये आपण पाहिला आज आपल्या सहकाऱ्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नावासाठी, आपल्या कामांसाठी आणि आपली जी केलेली कामं आहेत ते पुढे घेऊन जाण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आपण भरवली आहे. आपण स्क्रीनवर पाहतोय सन्माननीय सतीश शेठ घरत साहेबांची प्रतिमा. अर्थातच एक अशी व्यक्ती प्रतिभा आहे राजकीय क्षेत्रामध्ये. तदनंतर सन्माननीय मनोहर शेठ भोई साहेबांचे ही प्रतिमा आपण या स्क्रीनवर पाहतोय. 190 विधानसभेचे माजी आमदार म्हणून त्यांचं कार्य. तदनंतर सन्माननीय नरेश शेठ घरत साहेब उरण पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून. तदनंतर कुमारदादा पाटील यांना आपण पाहिलं. चलूया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आपण पाहतोय अजयनं काम केलंय. अजय ठाकूर आला आणि फलंदाजाला मात्र माघारी जावं लागलंय. नवीन खेळाडू आपण पाहतोय
अक्षय पवार. येस, दुसरा खेळाडू. फार उशिरानं संधी मिळाली. सध्याच्या घडीला या खेळाडूकडून अपेक्षा ठेवू शकतोय सावळा संघ. येस, पहिला हवेत आहे. इथे मात्र मोठी विकेट पडेल. जजमेंट नव्हतं इथे, जजमेंट नव्हतं. उलट्या दिशेनं कॅच पकडायचं होता. 1983 ची त्या वर्ल्ड कपची आठवण झाली, ज्यावेळेस उलट्या दिशेनं पकडून कपिल पाजीनं तो झील टिपला होता. फार अवघड असते ही स्थिती हाताळणं, पण अशा वेळेस इथे जजमेंट नव्हतं. अभिजित ठाकूर त्या ठिकाणी उभा. फार मोठी विकेट. कदाचित हा झेल प्रसाद सर जर पाहिला ना, अक्षय पवारचा जर वार मैदानामध्ये उमटला ना, तर फार मोठी धावसंख्या येऊ शकते. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्यानं 1000 वेळा स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. परत एकदा सिद्ध व्हावं लागेल, परत एकदा सिद्ध व्हावं लागेल आपल्या संघासाठी. प्रतिष्ठेची लढाई यावेळेस पूल केलाय. इथे मात्र खेळाडू उपस्थित, यावेळेस मात्र सुटणार नाहीये. इथे अडकला, इथे विकेट आली आहे. फार मोठी विकेट पडली आहे. अक्षय पवार जाळ्यामध्ये अडकला. स्वतःवर नाखुश अक्षय पवार. योगदान देता आलं नाहीये, पण काही हरकत नाहीये. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सामन्याच्या सुरुवातीलाच आपण छापा काटा टाकतो तेव्हाच ठरतं की एकाचा टॉस पडतो. म्हणजे सामन्याचा निकाल जेव्हा येतो ना, तेव्हा समजून जायचं की एका सामन्यामध्ये आपल्याला विजय मिळेल तर दुसरा संघ हरणारा असतो. जय पराजय या सामन्याच्या दोन बाजू आहेत. जशा नाण्याच्या दोन बाजू आपण छापा काटा टॉस करताना करतो ना, या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टींसाठी माणसानं तयार राहावं, खेळाडूंनी तयार राहावं. विजयामध्ये माजू नका, अपयशामध्ये खचून जाऊ नका. मैदानामध्ये हरलात तर जिंकाल, पण मनातून खचलात ना तर जिंकू शकत नाही. हे वास्तव आहे. इथे पहा, स्टिअर केलंय, हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चेंडू उचलला, फेकी केली गेली. सिंगल धाव या ठिकाणी पुश. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 5 विकेट पडल्यात, खर्च झाल्यात 25 धावा करताना. पुढचा बॉल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलाय. आपण बघू शकतो या चालू सामन्यामध्ये मयूर घरत, देघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, या सामन्यामध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. थ्रो केला नाही आहे. ठाऊक आहे बॅकअप नाही. एका धावेनं या ठिकाणी षटक संपलं जाईल. तिसरं. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 27 धावा, 5 गडी, 27 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. कठीण आहे, इथे संघर्ष करावा लागेल सावळा संघाला. सुरुवातीला विकेट पडल्यानंतर इथे आपण पाहिलं तर अक्षयनं काहीसा दिलासा दिला होता. संकेत केदारीनं जेव्हा 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण सलग पाहिले, योगदान चांगलं होतं. पण तदनंतर कोणत्याही खेळाडूला यश मिळालं नाही. कोणताही खेळाडू विकेटवर थांबला नाही. एकही भागीदारी नाही आहे. एकाही खेळाडूनं जबाबदारी स्वीकारली नाही. अजूनही 12 चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. निकाल वळवायला फार वेळ लागणार नाही. मॅचचं मोमेंटम खेचायचं असेल ना, तर इथून झाल्यात तेवढ्या धावा करणं फार गरजेचं आहे. यावेळेस अप्रतिम भन्नाट वेग अपील केलाय. सूरज पाटील विकेटच्या पाठीमागे. एक शातीर खेळाडू, हुशार, हर हुन्नरी खेळाडू आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला. अभिजित ठाकूर, काय लयबद्ध गोलंदाजी आहे पा.
थोडासा काही अंशी त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये बदल झालेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आणखी वेग पाहायला मिळाला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत अभिजित ठाकूरसाठी. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत. 8 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. ही आहे त्याची गुणवत्ता, हा आहे त्याचा अनुभव. अनुभवाच्या गाठोड्यातील असणारे चेंडू तो आता या ठिकाणी रिलीज करतोय. यावेळेस आणखी चांगला बॉल, बॅटचा इनर एज. इथे मात्र सिंगल मिळेल. सिंगलनं स्ट्राइक रुटेड. फारसा फरक पडणार नाही दिघोडे संघाला. इथे जर 1-2 धावा आल्या ना तर दिघोडे संघ या सामन्याच्या मोमेंटला आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. इथे जर सावळा संघाला जर पुढे जायचं असेल तर नक्कीच त्यांना धावांची गरज आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळते. 29 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल अभिजित आपल्या कोट्यातील फुलटॉस आहे. दिशा दिली आहे. पॉइंट डीप पॉइंट मध्ये येतोय. तेथे खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पार्थाक्षिणी पहा 2 धावा पूर्ण. 1 शॉट पहा. इथे आणखी धावांची टंचाई आहे. दुष्काळात 13वा महिना. धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष केला जातोय आणि काय पंचांची नजर आहे. आपण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये देखील पाहिलं. पॉपिंग क्रीजला स्पर्श करण्यापूर्वीच खेळाडूनं ही बॅट उचलली गेली. इथे लोअर फुलटॉस बॉल. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. इथे मात्र धोका होऊ शकतोय. पहा इथे धोका झालाय. नक्कीच आणखी एक विकेट पडली जाईल. सावळा संघ संघर्ष करतोय. विदा करंदीकरांच्या त्या ओव्या आपण लक्षात ठेवा. असे जगाबे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला दाबे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती. आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची मार्ग मिळती त्याला 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे तुम्हाला आता उत्तर द्यायचं आहे. बॅट मधून द्यायचं आहे. शेवटचे 6 बॉल आहेत. 31 धावा. 6 गडी पडले आहेत आणि 6 चेंडू मध्ये तुम्हाला अधिक धावा जमवणं फार गरजेचं आहे. कमीत कमी 15 धावांचं 1 ओव्हर या ठिकाणी खर्च झाला ना तर सावळे संघाकडे गोलंदाजी काही कमी नाही आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. इथे मात्र या षटकामध्ये करून दाखवावं लागेल. पहिला बॉल फॉलो थ्रो मध्ये आपण गोलंदाजाला पाहिलं. 1 धाव या ठिकाणी क्विक घेतली आहे. एकाच धावेवर समाधान प्राप्त करावं लागेल. राज केदारी प्रफुल्ल केदारी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण स्क्रीनवर. एक दिग्गज खेळाडू, वरिष्ठ खेळाडू. आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर एखाद्या नवख्या खेळाडूनं 1-2 मॅच मध्ये जर 50शी झळकवली तर त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत. पण अशा खेळाडूंनी खऱ्या अर्थानं हे क्रिकेट जगवलंय. या खेळाडूंसाठी हे निश्चितपणे आपण टाळ्या दिल्या पाहिजेत. 40-50 नंतर आपले हे खेळाडू आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आपला वेळ खर्च करतायत. .1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 32 धावा. टीम मीटिंग करू नका मी विनंती करेन. या ठिकाणी 12वा खेळाडू. मला वाटते गोलंदाजाच्या हाताला दुखापत झाली. जेव्हा आपण पाहिलं फॉलो थ्रो मध्ये चेंडू अतिशय भन्नाट वेगानं आला. तदनंतर हाताला काहीशी दुखापत. आता मात्र नवीन गोलंदाज आयुष कोळीच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. आयुष देखील मागच्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या ओळखीची एक छाप या क्रिकेटच्या पटलावर सोडली. संधी ही प्रत्येकाला मिळते परंतु संधीचं सोनं करणं ही आपल्या हातामध्ये आहे.
लहानपणी आपल्या आत्या मामा परिवार मावशी परिवारानं आपलं नाव ठेवलं, बारशाला आले. नावाचं ब्रँड कसं करावं हे ज्याचं त्याचं कर्म, ज्याची त्याची मेहनत. शाळेच्या एका फळ्यावर सुंदर वाक्य लिहिलं असायचं, प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही, प्रयत्न करावे लागतील सावळे संघाला. इथे वेग पाहायला मिळाला परंतु नियंत्रण नव्हतं, दिशा नव्हती. इट्स अ वाईट बॉल, वाईट कॉल आलाय. इथे मात्र 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आयुष कोळी या ठिकाणी षटक कंप्लीट करेल. जबर दुखापत झाली आहे हाताला आणि या दुखापतीनंतर तो गोलंदाज आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये. पुढचा बॉल, यावेळेस चांगला बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून येतोय. इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार, षटकार. रणनीतीमध्ये चुकतो, प्लॅनिंग मध्ये चुकतो. आता सलामीचा खेळाडू अगदी मिडल ऑर्डर मध्ये खेळला, आल्या आल्या फेकून दिलं षटकार. दुसरा बॉल, बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा बिग 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 सिक्सर. कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो. या आत्मविश्वासाने हा खेळणार आहे, कारण तो आलाय, त्यानं पाहिलंय आणि त्यानं जिंकून घेतलं सारं काही. 2 चेंडू 2 षटकार. पुढचा बॉल, यावेळेस बॅटच्या रडार पासून, बॅटच्या फ्लो पासून काहीसा लांब आहे. इथे पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले, सांगितलं गेलं इट्स अ वाईट बॉल. 46 धावा, अजूनही 3 चेंडूची फेकी बाकी आहे. इथे चौकार षटकार जर आला ना तर एक चांगल्या स्थितीमध्ये सावळा संघ येईल. आता ही स्थिती काही तितकी वाईट नाही आहे, कारण या मैदानावर आपण पाहिलं चेसिंग करणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. यावेळेस भन्नाट वेग, चांगली गती पाहायला मिळाली. जसा जसा वेळ पुढे जाईल ना तशी तशी इथे जमिनीवरची स्थिती आपल्याला वेगळी पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. उशिरानं आलेला हा निर्णय आपण पाहिला. प्रफुल्ल केदारेनं मैदान सोडलंय पण त्यानं काम केलंय. 12 धावा झटकन वाढवल्या स्कोर बोर्डवर. नवीन खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये, विकी गाताडे. 400 क्रमांकाची टी शर्ट. पूर्वी आपण क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पहिले सिंगल नंबर्स असायचे टी शर्टवर, तदनंतर दुहेरी अंकामध्ये. पण जेव्हा क्रिस गेलनं तिहेरी अंकाची धावसंख्या केली आणि आपण ट्रिपल तिरी त्याच्या टी शर्टवर पाहिली ना, तेव्हापासून एक फॅड, एक ट्रेंड या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिला. आता बऱ्याच टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंच्या जर्शा देखील 3 क्रमांकाच्या असतात. यावेळेस अपर कट केलाय, क्लासिकल कॉपी बुक स्टाईल. इथे मात्र वन बाउंस ओव्हर द रो, 4 धावा. SPCC सेवा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. हा डाव संपण्यापूर्वी आपल्याला टॉस करायचा आहे, लक्षात ठेवा. दोन्ही कॅप्टन्स लगेच या. इथे पहा अडखलत या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, ओव्हरथ्रो येईल का इथे. आणि पहा 2 खेळाडूंमध्ये एक फाईट पाहायला मिळाली. बाईटच्या माध्यमातून एक या ठिकाणी धाव मिळेल. षटक संपलं जात आहे 5वं. 5 षटकानंतर स्थिती पाहिली तर 51 धावा, 52 धावांचं लक्ष्य. सेवा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेन RCC पेट संघाचा कॅप्टन, आपण जेथे कुठे असाल कृपया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू पडण्यापूर्वी जर टॉस झालं नाही तर सेवा संघाला नाणेफेकी दिली जाईल, याची अनाउन्समेंट लक्षात घ्या. ही अनाउन्समेंट आपण पहिल्या सामन्यामध्ये केली आहे मित्रांनो, तेव्हा लगेच या. एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तत्पूर्वी टॉस केलं जाईल. टॉस करण्यापूर्वी आपण दुसऱ्या डावाच्या दिशेने जाऊ, ज्या ठिकाणी आपण पाहतोय
ओम 11 दिघोडे विपक्ष वायू 11 सावळे या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिला डाव फर्स्ट इनिंग समाप्त झाली. 30 चेंडूनंतर आपण पाहिला 52 धावा. पहिला सामना पाहिला, दुसरा सामना पाहिला, तिसरा सामना पाहिला. चौथ्या सामन्यामध्ये जात असताना आपण पाहतोय की या मैदानावर ॲव्हरेजली 55 ते 60 धावा 50+ धावा होत आहेत आणि त्या देखील टफ होत आहेत. कारण चेसिंग करताना 55 धावा काढताना देखील घाम फुटतोय. तर या 30 चेंडूमध्ये 52 धावा करताना दिघोडे संघाला दमछाक होईल की वन साइड धावा या ठिकाणी चेस केल्या जातील. बदल करूया आपण इनिंग्समध्ये, बदल करूया आपण आवाजामध्ये. आपल्याला आवाज ऐकायला मिळेल एक प्रतिभावान समालोचक रायगडचा आवाज प्रसाद भुईर सर यांच्या आवाजाकडे आपण जाऊया. हॅलो. दरम्यानच्या काळात विनंती केली जाते RCC पेठ आणि SPCC सेवा दोन्ही संघाच्या कर्णधारांना लगेच आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. सेवा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. पेठ संघाचा कर्णधार बॉल पडल्यावर या दुसऱ्या इनिंगला जर पहिला चेंडू पडण्या अगोदर RCC पेठ संघाचा कर्णधार उपस्थित झाला नाही तर सेवा संघाला नाणेफेकी विजेता म्हणून घोषित केला जाईल, याची नोंद घ्यावी. आपण बघत आहात खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025ची ही जबरदस्त स्पर्धा. त्यातली पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतला शेवटच्या सामन्याची नाणेफेकी थोड्याच वेळात होईल. RCC पेठ संघाला पुन्हा एकदा सूचना केली जाते की आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यावं. धन्यवाद. एकदा करूया आपण सहर्ष स्वागत. रात्रीचे 11:56 झालेत आणि या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील आपण तिसरा सामना अनुभवत आहे जो मैदानामध्ये रंगलाय. एकीकडे आहे ओम 11 दिघोडे आणि त्यांच्या विरोधात वायू 11 सावळे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सलामीचा महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंनी आपल्या संघाचं अस्तित्व टिकवत असताना जी फलंदाजी केली त्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करूया. ज्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलात फलंदाज 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावणारा संकेत केदारे ज्यानं चांगली फलंदाजी केली आणि त्याला साथ देणारा प्रफुल्ल केदारे 8व्या क्रमांकावरती आला ज्याच्या वाट्याला फक्त 2च चेंडू आले आणि त्याने ते करून दाखवलं. हॅलो. RCC पेठ संघाचा कर्णधार पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय किंवा खेळाडू आले असतील तर आमच्याशी संपर्क साधा कृपया. हरकत नाही. आता मात्र आपण त्या निर्णयाची अंमलबजावणी करूया. जसा पहिला चेंडू पडेल तसा मात्र आपण लगेच घोषित करणार आहोत की RCC पेठ विपक्ष SPCC नवीन शेवा या दोन संघांमध्ये सामन्यासाठी जो निर्णय असेल तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण इथे मात्र पेठ संघ विथ ट्रॉफी इथे मात्र उपस्थित आहेत. क्या बात आहे. या नाणेफेकीसाठी आपलं स्वागत आहे. सोहेल शेख एक आणि ट्रॉफी सुद्धा मयूर म्हात्रेंचीच आहे. मयूर म्हात्रेंची एंट्री होती आणि त्यांना विथ ट्रॉफी ते उपस्थित राहिले. सहर्ष स्वागत करूया आणि मॅचकडे जाऊया. 52 करायच्यात. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात. एकीकडे असेल सूरज पाटील आणि त्याच्या समवेत त्याला साथ देण्यासाठी दहशत का दुसरा नाम अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. पहिला गोलंदाज किरण पवार येत आहेत. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव आणि कित्येक मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने खेळल्यात आणि जिंकून सुद्धा दाखवल्यात. रत्नागिरीमध्ये गेला ना की अनेक खेळाडूंना धडकी भरते. तो हा खेळाडू जो किरण पवार या नावाने ओळखला जातो आणि आज या मैदानावर तो खेळत असताना फलंदाजीमध्ये थोडासा मात्र बॅकफुटला राहिला पण त्याची उणीव भरून काढणारी सध्या गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. इथं आपण नाणेफेकी करत आहोत. RCC पेठ विपक्ष SPCC सेवा या दोन संघादरम्यान आणि उदय ठाकूर यांचे शुभ हस्ते
या सामन्याची नाणेफेक होत आहे. दरम्यानच्या काळात या शृंखलेसाठी दीपक पाटील विंदणे यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत. तसेच दिगोडे संघासाठी सुद्धा दीपक पाटील विंदणे यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचा मनापासून स्वीकार शुभेच्छांचा. जाऊया पुन्हा एकदा प्रसाद भोईर यांच्याकडे. 52 करायचे आहेत. पहिला चेंडू निधाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं सूरज पाटीलनं आपल्या वैयक्तिक खेळीला आणि सांघिक खेळीला सुद्धा सुरुवात केली आहे. बिन बाद 4. आता मात्र डीप पॉईंट मधला आतमध्ये आणलाय, रिव्हर्स मधला क्षेत्ररक्षक काढलाय आणि ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक नेलाय. प्रयत्न केले जातात. यावेळचा चेंडू डीप मिड विकेट कडे चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे तिथे. सिंगलनं समाधान मानावं लागेल. सावळे टेनिस क्रिकेट, सावळेश्वर सावळे या नावानं उरण तालुक्यामध्ये एकीकाळी दहशत माजवणारा, क्रिकेटमधील दहशत माजवणारा संघ आज बऱ्याच अवधीनंतर जासईच्या मैदानावरती ज्यांना आपण खेळताना पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेकडे आपण जाताना पहिलं सत्र चालू आहे. 52 करायचे आहेत. किरण पवार साठी विकेट हॅट्रिक साठी जय खंडोबा प्रसन्न सुहास नकुल म्हात्रे या नावानं जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बैलगाडा आहे आणि त्या बैलगाड्याचे ओनर सुहास नकुल म्हात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे विकेट हॅट्रिक साठी. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू आहे निर्धाव. क्या बात आहे. गोलंदाजीची कसर आता मात्र गोलंदाजीतून भरण करताना किरण पवार याला आपण पाहताय. पवारची पॉवर सध्या मैदानात पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू कनेक्ट झाला चेंडू, परंतु झेल होण्याची संभावना इथे मात्र यस झेल टिपला. विकेट नंबर 1. पहिला खेळाडू दिगोडे संघाला बसलेला मोठा हादरा अभिजित ठाकूर झाला झेल बाद. बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. चौकार आला होता हे तेवढंच सत्य आहे, परंतु त्यानंतर किरण पवारनं अभिजित ठाकूरची महत्वाच्या खेळाडूची विकेट काढली हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होती 1 बाद 5 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला. अगोदर थोडासा इंजुर्ड होता जो मैदानामध्ये आयुष कोळी आला. आज या सामन्यामध्ये त्याला काहीतरी करावं लागेल. दिघोडे विपक्ष सावळे. फटका फसला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे झेल उडालाय. विकेट नंबर 2. फलंदाजाची कसर गोलंदाजीमध्ये भरून काढत असताना सलग दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. आयुष कोळी झालाय झेल बाद. संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 5. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 4 धावा, सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 5 धावा आणि नंतरच्या 3 चेंडूवरती एकही धाव न देता 2 विकेट्स प्राप्त केल्यात. याला म्हणतात कमबॅक, जे मात्र गोलंदाज किरण पवारने केलाय. 2 बाद 5 अशा स्थितीमध्ये सध्या आणून ठेवलंय आणि पुन्हा एकदा थोडंसं चिंताग्रस्त वातावरण हे मात्र सध्या आपल्याला दिघोडे संघाच्या तंबूमध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आलाय विवेक कुरंगुळे आलाय. फलंदाज आपण पाहू शकाल अजय ठाकूर आणि सूरज पाटील हे 2 फलंदाज आहेत. 52 करायचे आहेत. पैकी 6 मध्ये आतापर्यंत 5 आल्यात. पहिला चेंडू विवेक. राऊंड विकेट. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवलाय. चेंडू उचलायला लांगाव पांडे क्षेत्ररक्षक आहे. एक फक्त आणि एक, याच्या पलीकडे काही मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहे ते म्हणजे 6 धावा. दिघोडे विपक्ष सावळे अशी मॅच आपण एन्जॉय करताय. सावळेश्वर सावळे या नावाचा एक टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा ब्रँड आहे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आणि तो तमाम सावळे टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने राखलाय आणि आज सुद्धा त्याची काही पडसाद पहिल्या षटकामध्ये उमटताना पाहायला मिळाले.
हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आणखी एक निर्धाव आला. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं मात्र मानसिक दडपणामध्ये तर मात्र दडपवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 8 चेंडू आतापर्यंत संपले, धावा आल्यात त्या 6 आणि विकेट्स गेल्या 2. बॅकफुटला राहून यावेळेस मात्र ऑन साइडला पंच केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वरती जाण्या अगोदर चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या बरोबर मधोमध आला. षटकार. आणि एक नवसंजीवनी देऊन जाणारा फटका म्हणावा लागेल. 12 धावा होत आहेत. 2 बाद 12. हॅलो. दरम्यानच्या काळात उत्तम गुणलेखक खारकोपरचे रोहित म्हात्रे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा मनापासून स्वीकार. धन्यवाद. क्या बात आहे. आपल्या स्पर्धेला पुन्हा एकदा मात्र शुभेच्छा येताना दिसत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक जो सध्या आपण अनुभवताय. आणि सरपंच म्हटलं तर एकच नाव डोळ्यासमोर येतो. आज कित्येक 3 वेळा सलग 3 वेळा ज्यांनी जासई सारख्या बलाढ्य ग्रामपंचायती आपला अधिराज्य गाजवले असे संतोषजी घरत साहेब. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. दुसऱ्या प्रयत्नात हा झेल सुटलाय. तमाम दिघोडकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण होता. इथे मात्र खेळाडू बाल बचावला जातोय. 1 मिळाली आहे. धावा संख्या होतीये 13 धावा. दुसरं षटक चालू आहे. विवेक कुरंगुळे सध्याच्या घडीला मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय असं म्हणावं लागेल. 1 षटकार खालाय पण इतर 3 चेंडू ती फक्त 2 धावा ज्याने दिल्यात असा विवेक कुरंगुळे सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. धावा संख्या होतीये 2 बाद 13. कोला टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह केला जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावा फलकावती लागल्या जात आहेत. 14 धावा. 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावा संख्या होते 2 बाद 14 धावा. ओम 11 दिघोडे संघ सध्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना यावेळचा चेंडू वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. धावा संख्या 1 ने वाढते. धावा संख्या होती 15 धावा. आणखी एक मोठी मॅच आपल्या भेटीस येणाऱ्या आरसीसी पेट विपक्ष एसपीसीसी नवीन सेवा. खोला टाकला. चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. झेल उडाला. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे मात्र या षटकामध्ये दुसरा झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. त्याच फलंदाजाला आज या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 2 वेळा जीवनदान मिळालंय आणि जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय ना तेव्हा इतिहास घडलाय. आज या सामन्यामध्ये विवेक कुरंगुळेने केलेल्या चांगल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षकांनी केलेली थोडीशी गडबड या सामन्याचा काहीतरी वेगळा निकाल लावणारा असेल का. स्वतः कर्णधार तिथे होता. सूरज पाटील आणि अजय ठाकूरला हे 2 वेळा जीवनदान मिळत आहेत. षटक संपले. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. आपण चर्चा करत होतो सरपंच या नावाबद्दल. ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक म्हणून ज्याला म्हणतात अर्थात ज्याला सरपंच म्हटलं जातं आणि आज जासेच्या ग्रामपंचायती असणारे हे सरपंच संतोषजी घरत यांच्या माध्यमातून जासे गावातील जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार झालाय आणि ज्यांच्या स्वखर्चातून ते हनुमान मंदिर पूर्ण बांधण्यात येणार आहे असे एक हनुमान भक्त आणि धर्माला सुद्धा तेवढंच आणि आपल्या संस्कृतीला तेवढंच महत्त्व देणारे संतोष रामचंद्र घरत ज्यांनी जासई गावातील हनुमंताचं जे मंदिर आहे ते मंदिर बांधण्याचा एक धाडस रचलंय आणि मानस केलंय. स्वखर्चाने ते बांधलं जाणार आहे. गोलंदाज किरण पवार आलाय. विकेट हॅट्रिक वरती असणाऱ्या सुनाद म्हात्रे आणि
संकेत म्हात्रे यांच्या वतीनं सुद्धा बक्षीस असेल, तसेच सुहास म्हात्रे यांच्या वतीनं सुद्धा ज्याला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. ऑन हॅट्रिक किरण पवार, राईट आर्म विकेट. फटका यावेळेस चांगला आहे आणि धावा सुद्धा तेवढ्या चांगला देऊन जाईल. चेंडू लॉंग लेग कडे चाललाय, चेंडू दन दन करत सीमा पार, चौकार. झालाय. धावा होत आहेत 20 धावा. अजूनही काही बिनसला नाही असं म्हणावं लागेल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावा संख्या 1 ने वाढते, धावा संख्या होते 21 धावा. 2.1 षटकांचा खेळ संपला. 21 झाल्यात. इक्वेशन आपण पाहिलं तर 17 मध्ये 31 करायचे आहेत. 17 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज आहे. दिघोडे संघाला विजयासाठी 17 मध्ये 31 करायचे आहेत. स्वीप केला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. डोळ्याची पापणी लवते ना लवते त्या क्षणाला इथे मात्र झेल उडालाय. बाकीचं काम क्षेत्ररक्षक निखिल मालीने पूर्ण केलंय. दिघोडे संघाला बसलाय हादरा. खेळाडू क्रमांक 3 अजय ठाकूर होतोय झेलबाद. खेळाडू अजय ठाकूर ज्यानं 6 चेंडू फेस केले, ज्यामध्ये 12 केल्या, 1 षटकार आणि 1 चौकार लागवला आणि झेल बादच्या स्वरूपात मात्र मैदानातून बाहेर येताना नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. नेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती नाव आहे प्रितेश पाटील. प्रितेश म्हात्रे आहे. जर्सी नंबर 10 नंबरची जर्सी ज्याने परिधान केलाय असा प्रितेश आलाय, ज्याच्या समोर 16 मध्ये 31 करण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी स्ट्रायकर बॅट्समन म्हणून प्रितेशला आपण सध्या पाहताय. दिघोडे टेनिस क्रिकेटमधील मिडल ऑर्डर ज्यानं कित्येक वेळा सांभाळले आणि यशस्वीरित्या त्यानं करून सुद्धा दाखवले. पण आज त्याच्यासमोर मोठं आव्हान असेल, कारण समोर गोलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमधील धुरंधर योद्ध्यांपैकी एक नाव आहे किरण पवार. 16 मध्ये 31 करायचे आहेत. ऑन साइडला डीप मध्ये जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिलं जात आहे. यावेळेस मात्र बॅटला प्लस झालाय. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. चेंडू स्टॉप केलाय. संकेत केदारी तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा चेंडू स्टॉप केला जातोय. आपण पाहू शकाल फ्लाय स्लिप फर्स्ट स्लिप मध्ये आहेत सचिन कुरुंगुळे आणि लेग स्लिपला असणारे संकेत, जे मात्र सध्याच्या घडीला वेगवान गोलंदाजांना सध्या बॅकअप देताना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आतापर्यंत. जर झेलचा अपवाद वगळला तर ओव्हरऑल परफॉर्मन्स आत्ताच्या घडीपर्यंत चांगला झाला. समीकरण येणाऱ्या 15 मध्ये 30 करायचे. प्रत्येक चेंडू गडीक 2 धावांची गरज आहे दिघोडे संघाला. सूरज पाटील नाम ही सुना होगा, अभी काम भी देखो. लॉंग ऑन आणि बरोबर लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू निघून चाललाय. सीमा पार षटकार. 14 मध्ये 24 करायचे आहेत. 6 मिनिट आहेत. समीकरण बदललं गेलंय. 14 मध्ये 24 करायचे. धावसंख्या होती 28. यावेळचा चेंडू फ्लॅश स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे खेळलाय. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण आणि चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय. सीमा पार चौकार. काळ नॉन स्ट्राईकला असणारा हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आलाय सूरज पाटील आणि त्यानं करून सुद्धा दाखवलाय. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू अगदी गरंगळत चाललाय. मिड विकेट कडून डीप मध्ये जाताना क्षेत्ररक्षक अक्षय पवार त्या चेंडूवरती येतोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 3 षटकांच्या समान
शाखा प्रमुख सुरेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत निलेशजी घरत यांचं आगमन झालं आहे. त्यांना आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सुरेशजी पाटील व निलेशजी घरत यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. SPCC सुरेश पाटील ज्यांच्या माध्यमातून आपण नवीन शेवाच्या मैदानावरती रजनी क्रिकेटची फार मोठी स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सुरेश पाटील शिवसेना शाखा नवीन शेवाचे शाखा प्रमुख तसेच निहाल घरत हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. निहाल घरत आणि सुरेश पाटील मॅचकडे जाऊया जिथे मात्र 12 मध्ये 19 करायचे आहेत. वर्तमान स्थितीतील सामना आपण पाहताय RCC पेठच्या अगोदर ओम 11 दिघोडे विपक्ष वायू 11 सावळे या दोन संघांमध्ये चालू आहे. यस सुरेशजी आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो या स्पर्धेसाठी. एक यशस्वी आयोजक ज्यांनी नवीन शेव्याच्या मैदानावर एक सरपंच चषक माजी आमदार तथा सरपंच चषक ही स्पर्धा ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडली असे सुरेशजींचं आगमन झालंय. मैदानामध्ये आपण जाऊया 12 मध्ये 19 करायचे आहेत. दरम्यानच्या काळात शुभेच्छा आल्यात जासाईचे रोहित म्हात्रे आणि अनुज घरत यांच्याकडून सावले टीमसाठी आणि किरण पवारसाठी. धन्यवाद. राऊंड विकेट अक्षय पवारचा हा चेंडू जसा आला तसा उडवून दिला. एक मोठा फटका आलाय स्क्रीनच्या वरतून. बॅट्समन सूरज पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. मात्र 11 मधून 13चा समीकरण आणणारा फटका होता. चेंडू पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या वतीनं. धावसंख्या वाढली जाणार. धावसंख्या होतीये 40 धावा. येणाऱ्या 11 मध्ये आता 12 करायचे आहेत. 52चं टार्गेट पैकी आता मात्र येणाऱ्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. समोर आहे सूरज पाटील. फुलटॉस चेंडू होता यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समीकरण बदललंय. 11 मध्ये 11 करायचे आहेत. 11 चेंडू 11ची गरज आहे. यावेळेस मात्र बोल्ड होतोय बॅट्समन सूरज पाटील झालाय क्लीन बोल्ड. दोन चौकार. सूरज पाटीलकडे पाहिल्यानंतर असं म्हणावं लागेल गड आला पण सिंह गेला. सामन्यामध्ये पूर्ण शिरकाव करून ज्यानं दिला. 10 चेंडू 11 चेंडू 11चं समीकरण असताना सूरज पाटील बाद होतोय. महत्वाची भूमिका ज्याची राहिली. 24 धावांचं ज्याचं योगदान या सामन्यामध्ये राहिलं. 52 पैकी 24 धावा ज्यानं केल्यात आणि जवळजवळ विजयासाठी लागणाऱ्या अर्धा धावा 50% धावा ज्या एकट्याने पूर्ण केल्यात. तो मात्र खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतो. नाव आहे योगेश कोळी. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतो योगेश कोळी. मिडल ऑर्डर साठी ज्याला मात्र पाचारण केलंय. 4 बाद 41 असं समीकरण आहे. फुलटॉस यावेळेस मात्र फाईनली खेळण्याचा प्रयत्न आहे. निर्जन स्थळी चेंडू जाऊन पडलाय. 1 मिळाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 2 पूर्ण केले जात आहेत. या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 43 वर. येणाऱ्या 9 मध्ये आता करायच्या आहेत 9 धावा. 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच RCC पेठ विपक्ष SPCC नवीन शेवा. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. लगेचच आम्ही दुसरी मॅच चालू करतोय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. स्टेट टू बॉलर चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव देऊन जाणारा फटका असणार आहे. 44 होत आहेत. 8 मध्ये 8 करायचे आहेत. 8 चेंडू 8 धावांची गरज. सामना किती सोपा वाटत असला ना तरी दोन्ही संघांना सोपा नाहीये. अक्षयचा हा चेंडू चांगला आहे परंतु त्याच्यावरती चोख आणि चोख प्रत्युत्तर दिलंय. चेंडू डीप मिड विकेटच्या वरतून भिरकावून दिलाय. बॅट्समन प्रितेशच्या बॅटमधून आला हा षटकार.
विजयासाठी आता मात्र येणाऱ्या 7 मध्ये 2 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक जज करतात आणि विकेट नंबर 5 प्रितेश मात्र होतो झेल बाद. जिंकले त्या संघाच्या संगणकाला सूचना आहे की आपण सीमारेषेर जवळ येऊन थांबायचं आहे आणि जसा हा सामना संपेल ना तसं लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. कारण आम्ही प्रत्येक मॅच आम्ही 5 ओव्हरची खेळवतोय. दुसऱ्या फेरीतील सामने सुद्धा 5 षटकांचे आहेत आणि हे आम्ही तेव्हाच करू शकतो जेव्हा आपलं सहकार्य आम्हाला लाभेल. पेठ संघाने नाणेफेकी जिंकली आहे, तर पेठ संघाच्या संगणकाला विशेष सूचना असेल. आपला जो काही निर्णय आहे तो आपण हा सामना संपता क्षणी दुसऱ्या क्षणाला लगेच अंमलबजावणी करायची आहे. विजयासाठी येणाऱ्या 6 मध्ये 2 करायचे आहेत. पवन राठोड या स्पर्धेचे यशस्वी गुणलेखक ज्यांना आम्ही सध्या पाहतोय, त्यांचं चांगलं कार्य राहिलं आहे. जासईच्या मैदानावरती होणाऱ्या अनेक स्पर्धा पवन राठोड यांच्या लेखणीत पूर्ण केल्या जात आहेत. म्हणूया आपण जासईच्या टेनिस क्रिकेटमधील ज्यांना चित्रगुप्त. यावेळचा चेंडू खेळला जातोय सरळ. विजयाचा फटका म्हणूया का? नक्कीच नाही, एकच मिळेल दुसऱ्या धावेसाठी. येथे मात्र प्रयत्न करत असताना खेळाडू क्रमांक 6 खेळाडू झालाय धावबाद स्वरूप. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. या मैदानाने ते पाहिलंय. 6 मध्ये 1 धाव न होताना सुद्धा या मैदानाने पाहिलेली आहे आणि ती क्षमता या गोलंदाजामध्ये सुद्धा. प्रयत्न करावे लागतील अनिकेत केदारिया. पाहूया काय घडतंय. 5 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. हा चेंडू धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे. खेळाडू क्रमांक 7वा खेळाडू दिगोडे संघाचा झालाय धाव बाद. खेळाडूला बाद केलं जातं आणि या मॅच मध्ये आमचं अस्तित्व अजूनही शिल्लक आहे, कारण आमच्याकडे ती जिद्द आहे, क्रिकेट खेळण्याची जिद्द आहे. हे दाखवून आत्ताचा संघर्ष उद्याचं तुम्हाला तुमचं यश ठरवत असतं आणि या मॅच मध्ये तुम्ही किती एफर्ट देता ना यावर तुमचा पुढची स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला त्यात आत्मविश्वास तुमचा तो वाढलेला असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या 4 मध्ये 1 धावेची गरज आहे. 7 विकेट झाल्यात. अजून जर 3 विकेट्स मिळाल्या ना तरी सुद्धा सावळे संघ जिंकू शकतो. थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य म्हणता येणार नाही. 4 मध्ये 1 करायचे आहे. 4 मध्ये 1 करायचे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला, नाव आहे निवृत्ती पाटील. एक्सपिरियन्स होल्डर आहे, बराचसा अनुभव ज्याच्याकडे आहे, असा सिनियर खेळाडू आलाय. आणि आणखी एक खेळाडू बाद. मंकड विकेट आणि आणखी एक खेळाडू बाद. निर्धाव चेंडू जाणार आणि आणखी एक खेळाडू बाद होतोय. बॉल काउंट नाहीये पण इथे मात्र खेळाडू बाद. आता राहिले 2 विकेट्स. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि पुन्हा एकदा मात्र प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आणली आहे. सरपंच साहेबांनी सुद्धा थोडीशी चर्चा केली की आणखी एक विकेट 2 विकेट गेले तर अजून मजा येईल आणि ती येताना दिसते मैदानामध्ये. असे अनेक कारनामे माणिक म्हात्रे आपले माणिक घरत आणि संतोष आत्माराम घरत यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये केलेले आहेत. जय हनुमान संघाचे हे माजी खेळाडू आहेत पण आज सध्या मैदानामध्ये ते खेळ पाहतात. पाहूया काय घडतंय. विजयासाठी येणाऱ्या 4 मध्ये 1 करायची आहे. 8 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत, 52 करायच्या होत्या. यावेळचा चेंडू बॅटला ब्लश झाला आणि थांबलाय सुद्धा.
शेवटच्या क्षणापर्यंत झुंज झुंज आणि झुंज द्यायची. लढा किंवा जिंका किंवा हरा, पण मैदानामध्ये आपल्या पराभवाची नाही तर आपल्या संघर्षाची चर्चा झाली पाहिजे. आणि तो संघर्ष सध्या मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल वायू 11 सावळे संघाचं, किरण पवारचं, अक्षय पवारचं, विवेक कुरंगुळेचं, अक्षय पवार आणि अनिकेत केदारी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं. क्या बात आहे. यावेळचा चेंडू वाईड बॉल. आधीच धावसंख्येचा दुष्काळ आणि त्या खराब गोलंदाजीचा 13वा महिना हा समीकरण बिघडवून जातो आणि हा सामना ओम 11 दिगोडे संघानं जिंकलेला आहे. आणि खरं तर पडद्यामागची गोष्ट सांगायची झाली तर फक्त एक विकेट घ्यायची होती, कारण एक इंजुर्ड खेळाडू जो आहे तो घरी गेला होता. त्यामुळे इथे मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. अर्ध्या रस्त्यातून त्याला परत मागवला होता. क्या बात आहे. हे होत असतं, हरकत नाही सूरज. परंतु खूप चांगली मॅच एन्जॉय करायला मिळाली. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन करूया. आणि लास्ट मुमेंट पर्यंत ज्या संघानं प्रतिकार केला, संघर्ष केला, असा वायू 11 सावळे संघाचं करूया कौतुक. आणि पुढील स्पर्धेसाठी देऊया त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या रजनीच्या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया स्वागत सोहळ्याकडे, जिथे मात्र आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे असतील. घोषित करतोय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे 10 चेंडू 2 षटकार 2 चौकार 24 धावा सूरज पाटील. सूरज पाटील आहे खेळाडू ज्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. या सामन्याचा सामनावीर सूरज पाटील ठरला जातोय. जबरदस्त अशी फलंदाजी आणि ज्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाचा मार्ग ज्यांनी सुकर केला आणि त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी विक्रांत म्हात्रे यांना विनंती करतोय. एक जबरदस्त असा सामना बघायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांचे श्वास रोखून धरणारा हा सामना आपण बघितला. तो ओम 11 दिगोडे विपक्ष वायू 11 सावळे आणि त्यामध्ये दिगोडे संघानं बाजी मारली आणि सामनावीर ठरला सूरज पाटील. सूरज अभिनंदन तुझं करतोय. आणि एकच प्रश्न असेल की तिसऱ्या षटकाच्या अगोदर बघील 2 षटकामध्ये धावा होत नव्हत्या, तू नॉन स्ट्राईक ठरलास आणि ज्यावेळी तुला इकडे स्ट्राईक आली षटकार चौकार मारला त्यावेळी नक्की मनामध्ये काय होतं? मनामध्ये फक्त मला माहिती होतं 1-2 सिक्स मारलं तरी मॅच येईल, कारण या ग्राउंडला सिक्स मारल्या चांगला कनेक्ट केला तर लगेच जातो. आणि आणखी एक प्रश्न असेल की मॅच जवळजवळ खुली झाली होती आणि शेवटच्या क्षणाला जे घडलं त्यावेळी थोडीशी दगदग वाढली होती का? हो नक्कीच. आणि जो मनकी विकेट बाद झाला त्या आणखी खेळाडूंना काय तू संदेश देशील? बॉल चिलिप मनकी आपण पहिला बॉलरकडे पण बघायचं असते, नुसतं धावाचं नसते. हे क्रिकेटचं तंत्र आहे. धन्यवाद सूरज. पुढल्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया आपण स्वागत करण्यासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी शेवागावचे माजी शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सूरज पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं यथोच्च मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती असेल सुरेश पाटील माजी शिवसेना शाखा प्रमुख सेवा यांचं यथेच्छ मान सन्मान केला. धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेला आहे. तर खंडोबा टेनिस क्रिकेट संघाचे संघ अध्यक्ष माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती करेन की साहेबांचा यथेच्छ मान सन्मान करावा. आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा नेहमी आम्हाला हव्या असतात आणि आपण शिवसेनेचे खंदे समर्थक आहात, शिवसैनिक आहात आणि आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतोय. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुरेश पाटील साहेबांचं यथेच्छ मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. धन्यवाद साहेब. या स्पर्धेसाठी आपण आलात आणि बहुमूल्य वेळ देऊन आमच्या या स्पर्धेला आपण शुभेच्छा आणि शुभेच्छा देता. सुंदर अशी स्पर्धा आपण बघत आहात. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 आणि यातला आपला पुढचा सामना अर्थात या रजनीतील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण बघत आहोत. SPC सेवा संघाचे पॅकर
निहालजी घरत यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. निहालजी घरत आपण या स्पर्धेला आपण संघाला SPC सेवा संघाचे पॅकर आहात, त्यासाठी हार्दिक शुभेच्छा. माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती असेल की यावा आपण साहेबांचा यथेच मान सन्मान करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. सामना चालू होतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉमबॉक्समध्ये आतिश पाटील यांच्याशी जोडण्यासाठी. धन्यवाद. हेच पहिल्याच बॉलवर आपण पाहिलंय फार मोठा विकेट, फार मोठी विकेट या ठिकाणी. जतीन बॅक टू द पवेलियन. जतीन मात्रेची दांडी गोल, संघाचा प्रमुख अस्त्र मी पाहिला. जतीन मात्रे इन्फॉर्म आहे, त्याची गरज सेवा संघाला नक्कीच होती, पण अशा वेळेस अपेक्षा भंग झालाय. फार मोठी नैराश्य